नगर परिषद निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसलेला आहे। पाथरीमध्ये माजी आमदार बाबाजानी दुराणींच्या पुत्राचा पराभव झाला। भंडाऱ्यामध्ये आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या पत्नी तर वैजापूरमध्ये आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू पराभूत झाले। संगमनेर नगरपालिकेमध्ये शिंदेंचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजाई सुवर्णा खताळ यांचा 16,400 मतांनी दारुण पराभव झाला। तर काँग्रेस उमेदवार मैथिली तांबे या संगमनेरच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यात। संगमनेरमध्ये काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले। वैजापूर नगर परिषदेमध्ये शिंदेंचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे पराभूत झालेत। तर भाजपच्या दिनेश परदेशींनी संजय बोरनारेंचा 6,288 मतांनी दारुण पराभव केला। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ नगर परिषदेत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत। नगराध्यक्षपदी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे विजयी झाले आहेत। गेवराईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडितांना धक्का बसलाय। तर राष्ट्रवादीचे उमेदवार साधना महाजन यांचा 5,054 मतांनी पराभव झाला। भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या भावजय गीता पवार या गेवराईच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या। पाथरी नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार बाबाजानी दुराणींच्या मुलाचा 436 मतांनी पराभव झालाय। तर शिंदेंच्या शिवसेनेचे आसिफ खान हे पाथरीच्या नगराध्यक्षपदी निवडून आले। दर्यापूर नगर परिषदेत भाजप आमदार प्रताप भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळेंचा 2,200 मतांनी पराभव झाला। काँग्रेसच्या मंदा भारसाकळेंनी त्यांचा पराभव केला। विशेष म्हणजे नलिनी भारसाकळे आणि मंदा भारसाकळे या एकमेकींच्या जाऊ आहेत। तर अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे थेट 4थ्या नंबरवर गेले। नगराध्यक्ष पदासाठी अविनाश गायगोले हे 124 मतांनी विजयी झाले। तर शिंदेंच्या शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक निवडून आला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल नगर परिषदेत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनाही धक्का बसलाय। मूल नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या एकता समर्थ यांचा विजय झालाय। मुक्ताईनगरमध्ये खडसेंचं समर्थन असलेले भाजप उमेदवार भावना महाजन यांचा पराभव झाला। तर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या 2,500 मतांनी विजयी झाल्या।